हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. आताच आलो तालुक्यावरून भावा बहिणींना. हो का दाजी, किती दमला हो तुम्ही दाजी. हा, लय दमलं हो तुमचं दाजी भावा बहिणीनं. हो का आताच आलोय मिरची मसाल्याची खरेदी करून. काय बसलं ही डोक्यात वेर तर पुरी बसल्या त्या वाट बघत काय आणलं मम्मीने काय आणलं मम्मीने. हा हे काय इकडे एक इकडे एक. हा काय आणलं मम्मीने काय आणलं मम्मीने. जिलाबी आणली खायला कडक कडक जिलाबी. दुसरं नाही काय आणलं. बाजार काय काय आणलाय. हा बाजार नाही आणला. नाही हरभरा वांगी हरभरा वांगीच आणले. खेंगाट करावं म्हणलं. खेंगाट नाही केला आज. बाजार नव्हता काय करू. मला करायचं नव्हतं ना खेंगाट भावा बहिणी. त्याच्यामुळं मी काय केलंच नाही. खेंगाट बी नाही केलं. आणि सक्रातीला उद्याच्याला पण आता काय ही नाही माझं जाणं व्हायचं. होय घरीच वाफाय. आताच आली. आ गई मैं जरा बैग नहीं लाई मैंने मेरे को. पहिली गेली तुटून. पहिली तुटून गेलेली तशीच घेऊन हिंडायची. दवाखान्यात गेलती. तुम्हाला माहित आहे का दवाखान्यात गेलती मी. काय सांगितलं डॉक्टरने. ही काय आता दाखवते की तुम्हाला भाऊ बहिणीनं. दिली मोठी गोळी औषध. इंजेक्शन संपली होती. ही धरभर हातात दाखवते तुम्हाला. इंजेक्शन गोळ्या औषध. अयो पडलं असतं बाई. किती दिली आता. 10 दिली. 10 इंजेक्शन झाली चाळण. आता 10 राहिले ते. म्हणजे गव्हाची चाळण. खोब्याची चाळण. हो का खोब्याची चाळण झाली खोब्याची. तुम्हाला मोजून दाखवते वाटली. ही 10 सुया आहेत. त्या सुया आता हो का ही 1 जर हातात 2 3 4 5 6 7 8 9 10. विटामिन B12 इंजेक्शन आहेत भाऊ बहिणी. 10 इंजेक्शन आणले ती आता ही 10 इंजेक्शन घ्यायची. अजून 10 झाले ती. आज 10वं घेतलं मी. कालच होता त्याचा टायमिंग पण काल काय घेतलं नाही. मग आज घेतलंय ती इंजेक्शन. विटामिन B12 इंजेक्शन चालू आहेत ना. आणि गोळ्या औषधं दिली डॉक्टरनी. 2 ट्रीटमेंट चालू आहेत ना. ते माग तुम्हाला म्हणलं नव्हतं का पिशवीचं. हा पिशवीचं ट्रीटमेंट गर्भ पिशवीचं ती चालू आहे. श्रीगोंद्यात तिथं तर दवाखान्यात. हा तर ही पाळी आल्या बोलावलं होतं मॅडमनी. त्या मग गेली होती आज. तर ती बी ट्रीटमेंट चालू आहे ना. ती औषधं ती ह्याच्यात आहेत का गोळ्या औषधं ती ह्याची पण रक्ताची पण इंजेक्शन. परत ही चालू आहेत ना रक्ताची इंजेक्शन आणि गोळ्या औषधं. ती पण संपली होती ती पण आणली. तो तिथं घरकुलच्या पुढे आणली एक.
घरकुल हरभरा आणलं खायला. ती हरभरा लय भारी आहे. भाजी करायची हम्म? हरभऱ्याची भाजी. कशी लागते मी तर कधीच खाल्ली नाही अजून जिंदगीत. 11वीला गेले पण अजून हरभऱ्याची भाजी नाही खाल्ली. तसल्या नाहीत करत. त्याला कवळं लुसलुसीत हरभरा लागतात. नवीन घाट्याला आलेलं त्याची घरते भाजी. जिलाबी कडक आहे का? ताजी ताजी आहे. बाप जाऊन बसला घरात. इलेक्ट्रिक काटा आणलाय. आपलं वजन होईल का मग? हा तू तुटून जाईल तो. 20 किलो पर्यंत आहे ते. दरी इंजेक्शन बॅग घ्या माझी. ती घ्या सामान सोमान. अयो अरे अरे येऊ का मी? चला. घरकुलचं काय करायचं? ते खऱ्या वांग्यासाठी आणलंय. खरं वांग त्याचं करायचं असतं. खरं वांग लुगडं फिटलं. लालच असतं. लाल नसतो ते. दुनिया मांगे अपनी मुरादे मैं तो मांगू साजन. हो हाँ रहे सलामत मेरा सजना. आता साडी घेऊन आली या. कोण आता ही साडी नेसायची आहे मित्रिणीला. साडीला झंपर शिवायचा आहे रातू रात. आता मी तर दमून खमून आली. रातू रात झंपर पाहिजे. हे काय हे? साडी. चला दाजी चालल्यात हातपाय धुवायचं. झंपर बरं शिवायच्यात आहे मला. आता उद्या सणाला द्यावं लागतील ना बायांना झंपर. भाऊ बहिणींना तर काय काय आणलं तुम्हाला तर दाखवीनच नंतरच्या व्हिडिओ मध्ये. काय काय आणलंय ते. मी हायलाइट राखील उभा पिबा त्याच्यावर. 18 किलोची मग 20 किलो पर्यंत आहे. नको पण काय करायचंय. लय महागायचा आहे तो काटा. एक तर इन्कम यायच्या आधी पैसेच गुतावल्यात आहे मरणाचा भाऊ बहिणीनं भांडवाल. इन्कम यायची अजून लांब आहे तवरच इकडं पैसे गुतावल्या ढीगभर. काय तुम्हाला सांगायचंय हाय ते बरं आहे. आता आपला ऑनलाईन बिझनेस चालू करायचा आहे ना मसाल्याचा. त्याचं पण मटेरियल आणलं. अरे देवा दाजीला तुमच्या दाजीला हे काय दाजीचं झालं हातपाय तोंड घेऊन. अरे देवा गरम पाण्याने हात पाय धुतलं बघ. बरं वाटलं असं ना. थंड थंड पाणी. दाजीला बरं वाटलं जरा थंड थंड आपलं गरमे पाणी. हा वाटलं ना गरम. कर ना शेअर.
इथं बसा. हात पाय तर पुसून दे. ओलही दिसतंय का? हा. माझी साडी आज लय एकनाथ ना वाचली बाय. 2-4 मोठी होती गाडी. गाडीत पण तिकडं काय म्हणतात मिरचीच्या तिथं बसली होती का त्या खुर्ची त्याच्यात बी गुतली होती. निघता निघत नव्हती. म्हणलं आता फाटूनच निघते गाय साडी. पण वाचली भावा बहिणीनं वाचली. बऱ्याच बहिणींचं मला कमेंट आले ते बर का की पूनमताई पिवळी साडी नेसायची नाही. पिवळी साडी सक्रात पिवळ्यावर आली. अव भावा बहिणीनं हिचा कलर पिवळा नाही. होय व पिवळा नाही हिचा कलर. तिचा हळकुंडी कलर आहे. हळकुंड. पिवळा तुम्हाला दाखवते कोणचा आहे ती. हिचा हळकुंड कलर आहे. हळकुंड. पिवळा यागळा असतो पिया. ही गोल्डन कलर वाटतो. ही हळकुंड. हळकुंड कलर. इकडे पिवळी साडी दाखवते तुम्हाला. ती पिवळी साडी दाखव. पिवळी साडी घे. हिचा हळकुंडाचा कलर आहे. पण जेव्हा मी कमेंट वाचले होत्या तर ती 2 इग्नात आज साडी घावली तर मला ती सारखं डोक्यात तिची यायचं. पिवळी साडी भावा बहिणीनं कमेंट केली होती. पिवळी साडी नेसायची नाही. ती नाही ती नको वडू खायची. ती पिवळी वर नाही व एक मऊ ह्याची पिवळी साडी. इकडे शिवण्याने ठेवली वाटतं. हो क्या जुन्या कपाटात बघ. तुम्हाला दाखवते पिवळी साडी. बरं वाटलं गाड्या जरा हात पाय तोंड फ्रीज झालं जरा गरम पाण्याने. ती नाही बरं. हा ती बी पिवळीच आहे. हो का ह्यो पिवळा कलर आहे. हो का ह्यो पिवळा कलर आहे. ह्यो धरावा हातात. हा दाखवा. बघा ह्यात आणि ह्यात किती फरक आहे बघा. वेगळा दिसतोय का कलर? ह्यात आणि ह्यात किती फरक आहे बघा. हाय का नाही. ह्यो पिवळा यागळा आणि ह्यो यागळाच आहे. ह्यो हळकुंडाचा कलर आहे. हळकुंडाचा. आणि ह्यो पिवळा यागळा आहे. तर चला भावा बहिणींनो बरीच खरेदी केली आज. होय केली ना. मला एकच कप. मला एकच कप. पप्पा 1 कप चहा करायला ना अर्ध बघूल ठेवायला करील. होय तर चला. आता काय माणूस मोजून ठेवते का चहा? अहो एकच कप मोजून ठेवायचा. साखर फुकणी फुकाट येते का? हा उद्यापासून ध्यानात राहू दे. चला भाऊ बहिणीनं बाय बाय करते आता सगळ्यांना. इळ गेला तालुक्यात उड्या मारत उतर बस करत आका इळ गेला. चढ उतर गाडी करून. होय का नाही. मग वैतागला जीव.